हॅलो फ्रेंड्स, राणी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 11 वर्षाच्या मुलीसाठी शाही मस्तानी साडीची इथे कटिंग बघणार आहोत। त्यासाठी मी इथे 1.5 मीटरचं अस्तर घेतले आणि आपण इथे साडी घेतली। तर आधी आपण अस्तरावरती कटिंग करूया सलवारची, त्यानंतर आपण साडी स्टेप बाय स्टेप इथे कट करणार आहोत। अस्तराची आपण 4 कपड्यामध्ये घडी घातली आहे। बंद बाजूपासून आपण जेवढी आपली साडी असणार आहे ते उंची घ्यायची आपल्याला। तो उंची आपण इथे साधारण 30 इंच आपल्याला उंची हवी, पूर्ण 32 हवी, पण आपण बेल्ट लावूया त्याच्यामुळे मी घेताना या पॉइंटला आपण 30 इंचावरती घेतोय। आता बघा सीट घेरचं मेजरमेंट कसं टाकायचं या पॉइंटला 28 इंचाचा आपला सीट घेर आहे। तर बघा इथे आपण 7 प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा, इथून पुढे 2 इंचाची मार्जिन आणि याच पॉइंट पासून सरळ 12 इंचावरती सरळ लाईन ड्रॉ करायची आणि यात 2 इंच आपण जे आकारासाठी 2 इंच आपण बाहेर जाऊया। सरळ लाईन ड्रॉ करायची आणि हलकीशी घ्यायची गोल लाईन। आता हा पॉइंट झाल्यानंतर जो बॉटमचा पार्ट आहे इथे 7 इंचावरती आपल्याला एक पॉइंट द्यायचा आहे। हा पॉइंट सरळ या पॉइंटला मॅच करायचा आहे आणि इथे बॉटमसाठी लाईन ड्रॉ करायची। तो सलवारचा आकार आपण पूर्ण ड्रॉ करून घेतला, याला आपण कट करून घेऊया। ड्रॉ केलेला पार्ट आपण कट करून घेतलाय आणि सलवार जी आहे सिंपल सलवार ज्याला आपण म्हणतो, सिंपल सलवार आपली इथे कट झाली। आता सलवारचा पार्ट आपला इथे कट झाला, तर आपण साडी स्टेप बाय स्टेप इथे कट करूया। आता इथे आपण पदराची कटिंग करायची। तर पदराचं मेजरमेंट आपण कसं घ्यायचंय, उंची प्लस 12 इंच एक्स्ट्रा, म्हणजे बघा एकदा आपल्याला 30, अजून एकदा 30 आणि त्यात 12 एक्स्ट्रा घ्यायचंय आणि या पॉइंटला सरळ आधी आपल्याला कट करायची। तर आपण मेजरमेंट घेऊन आपण सरळ एकदा कट करून घेऊया। तर यात बघा आपण 30 प्लस 30 प्लस 12 उंचीपेक्षा डबल प्लस 12 आपण घेतले। उजव्या हाताने मी याला सरळ ठेवलंय पदराला। त्यानंतर या पॉइंट पासून वरती जो आपला नेसचा भाग असणार आहे त्या पॉइंट पासून 12 इंच आपल्याला कमी करायचा आहे आणि तिरकसचा पदर आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। इथे बघा आपण तिरकसचा कट करून घेतलंय। जो आपला 12 इंचचा नेफाचा जो पार्ट आहे त्यानुसार आपल्याला इथे या प्लेट्स या पद्धतीने आपण टाकून घ्यायचं आणि याला स्टिच करून पदराचा पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे। तर पदराचा पार्ट आपण कट करून या पद्धतीने रेडी करून घेतलंय। तर या पॉइंटला बघा आपण सलवारचे जे पार्ट आहे ते खाली काठाच्या पॉइंट पासून सरळ ठेवून घेतले। वरती आपण 5 इंच कापड एक्स्ट्रा घ्यायचे आहे आणि वरचा जो काठाचा पार्ट आहे तेवढा आपण पूर्ण कट करणार आहोत। या पद्धतीने आपण सलवारसाठी साडी कट करायची आहे। ते यात बघा आपण या पद्धतीने सलवारचा पार्ट आपण कट करून घेतलाय। बॉटमच्या पार्टला सरळ शिलाई लावायची, अस्तराच्या साईडने फोल्ड करायचे। 5 इंच जो कापड आहे तो आपल्याला प्लेट्स टाकत वरती कमरेला मॅच करायचा आहे आणि सलवार आपल्याला स्टिच करून घ्यायची। तर यात बघा आपण या पद्धतीने प्लेट्स टाकत आपण इथे जो साडीचा पार्ट होता तो पण आपण इथे अस्तराला मॅच करून घेतलाय। सलवारचा पार्ट रेडी झालाय। आता आपण काष्टाचा पार्ट इथे कट करून घेऊया। आता इथे बघा काष्टासाठी मी उंची प्लस 5 इंच एक्स्ट्रा घेतलंय, डबल घडी घातली आहे साडीची। त्यानंतर काष्टासाठी बघा या पॉइंट पासून आपण ही जी उंची ही 15 इंच घेतली आहे, 3 इंच आत यायचंय आणि हलकीशी गोलाई घ्यायची आणि या पद्धतीने काष्ट ड्रॉ करून घ्यायचंय आणि जिथे ड्रॉ केले त्याच पॉइंटला आपल्याला कटिंग करायची, जेणेकरून दोघंही जे पायाची काष्टे ते आपल्या इथे रेडी होत आहेत। तर इथे बघा आता दोघंही पायाचे काष्टे आपण इथे रेडी करून घेतले। आता आपण सलवारला कसे अटॅच करायचे आधी आपण ते बघूया, मग पुढचा जो शाही मस्तानीचा जिगजॅग पार्ट आहे तो आपण इथे कट करणार आहोत। आता इथे बघा दोघंही पायाचे पार्ट मी ठेवले आणि जो उजवा पार्ट आहे त्या जेवाल्या पार्टला आधी आपल्याला पदराचा पार्ट इथे अटॅच करून घ्यायचा आहे। आता इथे बघा उजव्याला पार्टला आपण पदराचा पार्ट अटॅच करून घेतला आहे। आता आपण काष्टाचे पार्ट इथे मी तुम्हाला ठेवून दाखवते त्या पद्धतीने याला आपल्याला स्टिच करायचं आहे। तर बघा या पद्धतीने ज्या पॉइंटने आपण काष्टे कट केले होते या पद्धतीने आपल्याला त्यांना अटॅच करायचे। दोघे जे जेवाले पार्ट आहे त्या पॉइंटने पूर्ण आपल्याला आतला जो एक्स्ट्रा कापड त्याचे प्लेट्स टाकत आपल्याला काष्ट इथे मॅच करून घ्यायचं आहे। तर इथे बघा आपण दोघेही काष्टाचे पार्ट पण इथे आपण अटॅच करून घेतले। आता जो आपला शाही मस्तानी जिगजॅग पार्ट आहे तो आपण इथे कट करूया। आता इथे बघा जिगजॅग पार्टसाठी मी उंची 30 इंच तेवढी साडी इथे कट करून घेतली सरळ आणि या पॉइंटला जर घेरा तुम्ही असं म्हणाल तर साधारण 1.5 मीटरची आपली पूर्ण साडी आहे
आता या पॉईंटला आपण करायचं काय, जो आपला झिगझॅगचा पार्ट आहे तर साधारण या पॉईंटला खाली इथे आपल्याला 7 इंच सोडायचे आणि ह्या ज्या प्लेट्स आहे ते एकावर एक ठेवून आपल्याला तिरकशा पूर्ण झिगझॅगचा पार्ट देत आपण यांना या पद्धतीने आकार देत पूर्ण आपल्याला इथे प्लेट्स लावून पिनअपने स्टिच लावून पूर्ण आपण इथे प्लेट्स खालीवर टाकत साधारण प्रत्येक प्लेट्समध्ये आपला इथे एक अर्धा इंचाचा गॅप सोडत आपण इथे प्लेट्स लावून घेणार आहोत। तर या पॉईंटला बघा आपण पूर्ण एक एक प्लेट्स इथे अटॅच करत या पद्धतीने पूर्ण पिनअप लावून आपण याला स्टिच करून घेतले, पिनअप लावले। आता ज्या पॉईंटला आपण इथे प्लेट्स लावले तर बघा इथे आपण धाग्याने एक एक प्लेट जी आहे ती पूर्ण स्टिच करायची जेणेकरून ती हलणार नाही, व्यवस्थित सेट होईल। तर बघा या पद्धतीने आता हा जो एक्स्ट्रावाला जो कापड प्लेनवाला याला आपल्याला जी आपली उंची 30 इंचची त्या पॉईंटपासून आपण याला सरळ कट करून घ्यायचं आहे। हा पार्ट आपण इथे कट करणार आहोत आणि इथे आपण सुई धाग्याने सगळे जे प्लेट्स आहेत ते अटॅच करून घ्यायचे। आता बघा झिगझॅग पार्ट आपण इथे पिन काढून पूर्ण इथे सुई धाग्याने स्टिच करून घेतलाय आणि कमरेच्या पार्टला आपण इथे शिलाई लावून घेतली। आता या पॉईंटला बघा जो आपला डावा पायाचा जो पाय आहे त्या पॉईंटला आपण शाई मस्तानीचा जो पार्ट आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। आता या पॉईंटला बघा आपण फक्त हा जो मधला जे वाला पार्ट आहे तो आपण इथे मॅच केलाय। आता करायचं काय आपल्याला, हे जे आपले दोघं कास्टचे पार्ट आहे या पॉईंटला जो आपला काठाचा जो पार्ट आहे दोघंही आपल्याला या पद्धतीने जॉईन करायचे आणि साधारण इथे 7 इंचापर्यंत आपल्याला शिलाई लावून घ्यायची। 7 इंचापर्यंत शिलाई लावून झाल्यानंतर दोघंही पार्ट या पद्धतीने इथे ओपन होतील आणि याची आपण प्लेट्स लावत इथे कमरेला याला स्टिच करून घ्यायचं। तर या पॉईंटला बघ पाठीमागचा कास्ट पण आपल्या इथे मॅच झालाय। आता आपण जे वाला जो दुसरा पार्ट आहे तो पण आपण या साईडने याला आपण मॅच करून घेऊया। आता इथे बघा दोघे जे वाले पार्ट आपल्या इथे मॅच झाले। आता आपण जसं सर्वाला या पॉईंट मधून स्टिच करतो साडीचा पार्ट पूर्ण आतल्या साईडला टाकायचा आहे आणि जशी आपण सर्वाला स्टिच करतो तसंच या पॉईंटला आपण पूर्ण आतल्या साईडने सलवार रेडी करून घेऊया स्टिच करून। या पद्धतीने बघा आतल्या पॉईंटने आपण सलवार स्टिच करून घेतली आहे। साडी आपली आता या पॉईंटला स्टिच झाली। फक्त कमरेसाठी काठाचा पार्ट घ्यायचा, अस्तराचा पार्ट घ्यायचा आणि कमरेला आपल्याला इथे बेल्ट लावून साडी आपण इथे रेडी करून घेऊया। तर बघा या पॉईंटला आपण साडी इथे पूर्ण रेडी करून घेतली आहे।